मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो उद्याचा दिवस आपल्या मराठी पत्रकारांसाठी फार विशेष आहे किंवा तुम्ही 5 जुलैच्या दिवशी हा व्हिडिओ पाहत असाल तर आजचा दिवस म्हणा, कारण विजयी यात्रेच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू जवळजवळ 1 दशकांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर एकत्र येणार, काही भाषणं होतील, शक्ती प्रदर्शन होईल आणि मराठीच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न मुंबईत पुन्हा एकदा घडून येताना आपल्याला त्या दिवशी दिसणार आहेच। आता मित्रांनो मला कधी कधी वाटतं ना की या दोन्ही पक्षातील जे नेते आहेत ते मराठी जनतेला मूर्ख समजतात, कारण महापालिकेची निवडणूक आली की मराठी भाषा ही संकटात जाते आणि मुंबई ही गुजरातकडे हळूहळू सरकायला लागते। इतर काळामध्ये तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तरला बोलवा किंवा तुमचा व्यक्ती मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमची सगळीच कंत्राट ही गुजराती व्यापाऱ्यांना द्या, त्यावेळी मराठी जनता डोळे बंद करून बसलेली असते, जनतेला काही दिसतच नाही ना। फक्त निवडणूक आली की तुमचे मुद्दे हे मराठी जनता लक्षात घेऊन तुम्हाला मतदान करेल हा गैरसमज तुम्हाला असू कसा शकतो। आणि यासाठीच ही विजयी यात्रेच्या निमित्ताने हे दोघं एकत्र येत आहेत आणि पुन्हा एकदा मतं मागण्याचा मराठीच्या नावावर किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर हे प्रयत्न आपल्याला दिसून येत आहे। आता मुळात म्हणजे हे जे विजयी यात्रा काढण्याचं नाटक हे लोक करतायत, एकतर यांची विजय कशी झाली आहे हे मला कळत नाही, कारण ज्या हिंदी भाषेला आम्ही महाराष्ट्रात येऊ दिलं नाही त्याचा विजयी साजरा करण्यासाठी हे लोक यात्रा काढताय, तर त्रिभाषा फॉर्म्युला किंवा हे सूत्र सरकारने आपल्या हातातून टाळलेलं नाही आहे। हिंदी आज ना उद्या महाराष्ट्रात येणारच आहे आणि 5वी नंतर अगोदरच महाराष्ट्रात हिंदी किंवा संस्कृत या 2 भाषांपैकी एक बहुतेक शाळांमध्ये शिकवली जातेच। तुम्ही पहिलीपासून हिंदी येऊ नाही दिली आणि त्यामुळे तुमचा विजयी झाला, या निमित्ताने तुम्ही जी विजयी यात्रा काढताय याचा काडीमात्र इम्पॅक्ट पडणार नाही आहे। तरीसुद्धा काही BJPचे समर्थक किंवा शिंदेचे समर्थक हे प्रश्न विचारतात की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला किती नुकसान पोहोचू शकतं, काही जास्त नुकसान तर पोहोचणार नाही आहे ना। तर मित्रांनो मुळात या दोघांनी एकत्र यावं हे स्वतः देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे, यासाठी BJPचे नेते सुद्धा अहोरात्र प्रयत्न करत होते। त्यामागचे 2 कारण आहेत। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर जर आले आणि एका व्यासपीठावर येऊन हे जे भाषणं वगैरे देतील त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होईल की राज ठाकरेंनी जी आघाडी उद्धव ठाकरेंसोबत केली आहे ती शरद पवारांसोबत आणि राहुल गांधींसोबत सुद्धा असेल, आणि त्यामुळे ज्या उद्धव ठाकरेंसाठी अतिशय चांगले उद्गार राज ठाकरेंनी यापूर्वी काढलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंना कशा प्रकारचं व्यवहार मातोश्रीवर दिलं जायचं आणि त्यांना स्वतः राज ठाकरेंना कशा प्रकारे पक्षातून हळूहळू एक दाबण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केलं आणि उद्धव ठाकरे हा कशा प्रकारचा व्यक्ती आहे याचं वर्णन स्वतः राज ठाकरेंनी केलं। त्यामुळे अशा व्यक्तीसोबत आपण आघाडी करतोय तेही राजकारण साधण्यासाठी हे काही मराठी जनतेला कळणार नाही आहे का? आणि ज्या ज्या लोकांच्या मनात एक हा संभ्रम आहे की राज ठाकरे हे हिंदुत्ववादी नेते आहेत किंवा हिंदू लोकांसाठी काम करतात, हा सुद्धा गैरसमज मराठी जनतेच्या मनातून हळूहळू दूर होऊन जाईल, थोडंसं स्पष्ट इमेज होईल। कारण आज उद्धव ठाकरे OWC पेक्षा किंवा राहुल गांधी आणि काँग्रेसमधल्या सगळ्याच नेत्यांपेक्षा जास्त मुस्लिम धार्जिन झाले। मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे आज कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, त्यांची मतं मिळवण्यासाठी वक्फ बोर्डालाही समर्थन करू शकतात, त्यांच्यासोबत राज ठाकरे आपलं राजनैतिक हित साधण्यासाठी हिंदूंच्या विरोधातही जाऊ शकतात। हे मत आपल्या मराठी जनतेच्या मनातही थोडंसं स्पष्ट होईल आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जी मतं मनसेला गेली ती मतं पुन्हा एकदा शिंदेंच्या सेनेला किंवा BJPला आपल्याला मिळताना दिसतील। विशेष करून तुम्ही एका जागेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या मतदारसंघाचं उदाहरण घ्या। त्या मतदारसंघात जर मनसेचा उमेदवार उभा नसता किंवा फक्त मनसेचाच उमेदवार उभा असता तर आदित्य ठाकरेंची विजयी ही झाली नसती, आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीतच आदित्य ठाकरेंचा पराजय पाहायला मिळालं असतं। आणि ते का झालं? कारण राज ठाकरेंविषयी काही मराठी लोकांच्या मनात संवेदना आहेत। यापूर्वी मी सुद्धा राज ठाकरेंना अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर समर्थन केलेलं आहे, त्यामुळे अशा ज्या एक संभ्रम भावना ठेवणाऱ्या लोकांमध्ये राज ठाकरेंविषयी काही एक संवेदना असतील ते लोक त्यांच्या उमेदवाराला मतदान करतात। पण जर एकदा का राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले आणि व्यासपीठ जर शेअर केलं त्यानंतर या लोकांच्या मनातही हे स्पष्ट होईल की राजकारणासाठी मतं मिळवण्यासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे आपल्या विठ्ठलाला ज्यांनी एक अत्याचार केलं, त्यांना
ज्या प्रकारची वागणूक दिली त्यांच्यासोबत सुद्धा राज ठाकरे आज युती करण्यासाठी, आघाडी करण्यासाठी, आपलं राजनैतिक हित साधण्यासाठी तयार आहेत, हेच लोकांना कळतं. आणि दुसरं कारण जे देवेंद्र फडणवीसांना साधायचं आहे ते म्हणजे मनसैनिकांनी जी हिंसा मुंबईत पसरवून ठेवली आहे परप्रांतीयांसोबत, ती हिंसा अजून जास्त वाढावी. आत्ता जे एक मुद्दा घडला मीरा रोडवर एका दुकानदारासोबत, त्यामध्ये जी 5 मनसेचे कार्यकर्ते होते त्यांना अटक करून लगेच जामीनसुद्धा दिलं गेलं. यानंतर अनेक आता लोक म्हणत आहेत की सरकार यांच्यावर कारवाई का करत नाही. तर सरकारची इच्छा आहे की यांना जितकी सूट देण्यात यावी तितकी सूट द्यावी, कारण यांना सूट दिली तर हे लोक अजून जास्त हिंसा करतील. म्हणजे परप्रांतीय जे की अगोदरच 90% जास्त किंवा आपण म्हणूया की 95% जास्त BJPलाच मतदान करतात, ते अजून जास्त कन्सॉलिडेट होऊन पूर्णपणे BJPला किंवा महायुतीला मतदान करताना तुम्हाला दिसतील. आणि त्यामुळे एक हाती सत्ता महापालिकेमध्ये महायुतीची येताना तुम्हाला दिसून येईल. थोडंही संघर्ष BJPला किंवा शिंदे सेनेला करावं लागणार नाही, आणि तेही कोणाच्या मदतीने, तर मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हिंसेच्या मदतीने. कारण हे सगळेच परप्रांतीय जे असतात जे कधीही क्षेत्रीय पक्षाला मतदान करत नाहीत, आणि यामागे कारण मराठीविषयी द्वेष किंवा मराठी माणसाविषयी द्वेष हे नाही आहे. जर मराठी व्यक्तीही तमिळनाडू, कर्नाटक किंवा इतर राज्यांमध्ये राहत असेल तर तिथल्या क्षेत्रीय किंवा राजकीय पक्षांना तो मतदान करत नाही. तमिळनाडूमध्ये समजा एक मराठी माणूस राहतोय, त्याला माहिती आहे की आपलं राजकीय हित जर आपल्याला साधून घ्यायचं असेल किंवा आपलं काम करून घ्यायचं असेल तर ते DMKचा व्यक्ती नाही करणार. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून BJPच आपलं काम करू शकतं. त्यामुळे BJP किंवा काँग्रेसलाच हे परप्रांतीय मतदान करतात. आणि यामुळेच यांच्या विरोधात जितकी जास्त हिंसा होईल, ती हिंसा झाल्यामुळे या हिंसेद्वारे जे मतदान कन्सॉलिडेट होईल, जे पोलराईज होईल, याचा फायदा BJPला होणार आहे. आणि हेच देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. त्यामुळेच या दोघांनी एका व्यासपीठावर यावं, या दोघांची आघाडी व्हावी, यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की या विजय यात्रेमध्ये रुसून बाजूला बसण्यापेक्षा किंवा आम्ही विजय यात्रेत सहभागीच होणार नाही असं म्हणण्यापेक्षा मला वाटतंय शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि BJPच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या विजय यात्रेत सहभागी व्हायला काही भाग नाही. कारण ही विजयी यात्रा मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी काढत असले तरी ही विजयी यात्रा महापालिकेत जे BJP आणि शिंदेच्या सेनेचा एक महाविजयी होणार आहे, त्यानिमित्तानेच ही ॲडव्हान्समध्ये एक विजयी यात्रा काढली जाते. आणि त्यामुळे या विजयी यात्रेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा आणि आनंद एक साजरा करा. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.